मराठीमध्ये समानार्थी शब्द चंद्र, चांदोबा, निशाकर पण येईल. गोड, मधुर, कटकट, किरकिर, वैताग, शाळा, विद्यालय, शतक, 100, माया, ममता, प्रेम, आई, माता, जननी, गोष्टी, कथा, जेवण, भोजन, जिन्नस, वस्तू, लाकूड, काष्ट, दगड, खडक, भूमी, जमीन, माती, मृत्तिका, मृदा, शेत, शिवार, फुलं, कुसुम, पुष्प, औषध, दवा, कपडे, वस्त्र, झाड, वृक्ष, रेशीम, तलम. रेशीमला ॲक्च्युली रेशमी म्हणजे तलम असतं, पण रेशीम या शब्दाला एक्झॅक्ट शब्द आपल्याला नाही मिळाला आहे. कापूसला रुई, सूत, मातृभूमी, मायभूमी, घर, गृह, चतुर, हुशार, चवदार, चविष्ट, गाडीवान, चालक किंवा वाहक, संतुष्ट, समाधानी, पुरावा, साक्ष, जुनी, पुराणी, जीर्ण. जीर्ण पण हे आहे, जुनी म्हणजे जीर्ण किंवा जुनी म्हणजे प्राचीन पण येऊ शकतं. राजा, महाराजा, नृप, भ्रुपती, वेगवेगळे शब्द आहेत. निरोप, संदेश, आस्वाद, चव, इच्छा, आकांक्षा, जलद, लवकर, शंका, संशय, पाणी, जल, प्रवास, यात्रा, फिरणे पण होऊ शकेल, पण यात्रा जास्त ॲप्रोप्रिएट आहे. ताजी, प्रफुल्लित किंवा ताजेतवाने, प्रफुल्लित किंवा ताजेतवाने. परीक्षा, पारख, चाचणी. निकृष्ट, हीन, उत्कृष्ट, उत्तम, सारख्या, समान, फरक, भेद, कान, कर्ण. अफवा, चुकीची बातमी, त्याला वावडी म्हणतात, वावडी उठवणे. हित, लाभ, फायदा, नुकसान, तोटा, खरे, सत्य, खोटे, असत्य, संतुष्ट, समाधानी, आनंदी, अभिनंदन, कौतुक, सन्मान, अनिष्ट, अशुभ, अमंगल, आण, शपथ, रंक, गरीब, प्रधान, मंत्री, बीज, कौतुक, प्रशंसा, निरोप, संदेश, चवदार, चविष्ट, कुजून म्हणजे खराब होऊन, हित, लाभ, पोटुशी म्हणजे गरोदर, स्वरूप, रूप, आकार, जोंधळा, ज्वारी, लोखंड, लोह, खांब, स्तंभ, प्रचंड, खूप, सुंदर, सुरेख, खिडकी, झरोका किंवा वातायन, खिडकी, झरोका, वातायन, दार, दरवाजा, बिजागरी, सांदपट्टी, कडबा, वैरण म्हणजे जनावरांना घालतात ते वैरण, दागिने, अलंकार, गिरणी, चक्की, छोट्या, छोटी, छोटीशी, छोट्याशा, ओझे, वजन, पटपट, लवकर, भारी, जड किंवा भारी म्हणजे छान पण होऊ शकतं, खूप भारी आहे असं. चांदण्या, तारे, तारका, वस्त्र, कपडे. हे होते समानार्थी शब्द. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. थँक्यू.